साहेब त्यांना सर्वप्रथम स्वागत करतो आणि आज बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती आपण सर्वजण उत्साहात साजरी करत आहोत। त्याबद्दल सर्वप्रथम मी बाबासाहेबांना कोटी प्रणाम करतो। आज या ठिकाणी मला बाबासाहेबांबद्दल बोलण्याची संधी मिळाली आहे, त्याबद्दल मी खूप आनंदी आहे। मला आठवतंय की बाबासाहेबांची आपण बालपण जर पाहिलं तर तिथून आपण सुरुवात करूया। मला एक प्रसंग आठवतो, आपण सर्वांना माहिती आहे तो प्रसंग, परंतु खूप उद्बोधक आहे तो प्रसंग की लहानपणी बाबासाहेब जे आपण पाहतो की त्याच्या घरी जायचं होतं आणि त्यांना जाणं मुश्किल झालं होतं। त्याचं कारण असं होतं की त्यांना कोण गाडीतून घेऊन जात होतं त्याच्या घरी, आणि मग आपल्याला असं लक्षात येतं की बैलगाडी असते, बैलगाडीच्या जो चालवत असतो त्याला लक्षात येते की बाबा हे अस्पृश्य आहे, त्यामुळं तो नकार देतो तिथून त्यांना घरपर्यंत पोहोचायचं। आणि मग अशा सगळ्या अवस्थेमध्ये ते अनेक जणांना विनंती करतात, त्याच्याबरोबर भावंड असतात, ते तिथे त्यांच्याबरोबर जायचं असतं त्यांना, परंतु ते जाऊ शकत नव्हते, अतिशय लहान असतात। आणि मग स्टेशन मास्तर विनोदी करतात असं असं, स्टेशन मास्तरही म्हणतो की त्याच्या लक्षात येतं की हे अस्पृश्य समाजाचे आहेत, त्यामुळे तोही त्यांना नकार देतो। परंतु मग तुम्ही ठीक गाडी तुम्ही चालवत जाऊ शकत असेल तुम्ही जाऊ शकता, आणि ते काय चार्जेस असतील तर पैसे असतील तर त्यांना द्यायला सांगतो, ठीक आहे। मग हे छोटे मंडळी सगळी लहान भावंड असे मिळून ते एक ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात असतात आणि स्वतः हाकावी लागते त्यांना ती बैलगाडी। आपण पाहतो की त्याच्यानंतर काही तासानंतर ते त्याच्या घरी जातात आणि मग त्याचे जे वडील असतात रामजी त्याचे ते घरात पडतात आणि मग तहान लागली असते तो पाणी देत नाही। अशा हालाकीच्या परिस्थितीमध्ये त्यांना एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं, आणि याचं प्रमुख कारण पाहतो आपण की ते अस्पृश्य समाजाचे असतात। म्हणजे बघा की एक सामान्य माणूस, एक व्यक्ती किंवा तिथं लहान लहान मुलं होती, शाळेतली मुलं होती, तर त्यांना देखील लोक त्यांना एक ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात होते, कारण ते अस्पृश्य समाजाचे होते। आणि ही अत्यंत बोलकी गोष्ट आहे की अशा प्रकारे जो समाजाचा जो ढाचा होता, वर्ण पद्धती होती, आणि ही वर्ण पद्धती कारणीभूत होती की मनुष्यासारखं वागवत नव्हते। हे बाबासाहेबांना अनेक प्रसंगावरून लक्षात आलं। त्यातला हा एक महत्वाचा प्रसंग त्यांच्या लहानपणाचा शाळेमध्ये होते। आपण दुसरा प्रसंग बघूया। शिक्षक त्यांना वर्गाच्या बाहेर बसायला सांगायचे, कारण अस्पृश्यता होती किंवा वर्णभेद होता, जातीभेद होता, त्याच्यामुळे त्यांना शाळेच्या बाहेर बसायला लागत होते। आणि समजा छडी जर मारली तर ती छडी अशा हाताने मारायची नाही तर फेकून द्यायची। अशा प्रकारची एक वर्ग आपण जो पाहतो, अस्पृश्यता पाळणारा जो वर्ग होता, तो वर्ण पद्धती जी होती त्याच्यामुळे हा समाज एक समता किंवा समतल पातळीवर राहायलाच तयार नव्हता, किंवा दुसऱ्याचं अस्तित्वच मानायला तयार नव्हता। आणि ही एक बाबासाहेबांच्या जीवनामध्ये एक कलाटणी होती की का मी देखील एक मनुष्य आहे, मला मनुष्य म्हणून का पाहत नाही। आणि इथून हा जो प्रवास आहे त्याच्या लहानपणापासूनच त्यांना अनुभवायला आलेले आहेत। असे अनेक उदाहरणं आपण पाहतो बाबासाहेबांच्या जीवनामध्ये। तर त्याच्यामधली ह्या काही गोष्टी आहेत त्या अत्यंत महत्वपूर्ण आहेत, कारण ते स्वतः त्यातून त्यांना त्याच्या ज्या झळा आहेत, त्याचे जे चटके आहेत, त्यांना लहानपणापासूनच त्यांच्या कुटुंबियांना मिळालेले होते। त्यामुळे असं झालं नाही की तिकडून बाहेर आलेले होते आणि या जातीची परंपरा होती किंवा वर्णभेद होते, त्याला त्यांनी प्रहार केला, ही त्यांची काही बाहेरून आल्यामुळे झाली नाही, तर त्यांनी ते शोषण जे काय असतं ते शोषण त्यांनी स्वतः अनुभवलेलं होतं, त्यांच्या कुटुंबियांनी अनुभवलेलं होतं। आणि मग इथून त्यांचा जो प्रवास सुरू झालेला आहे, आपण पाहतो वेगवेगळे त्यांचे प्रसंग आहेत। तर त्यानंतर बाबासाहेब आपण पाहतो की त्यांनी शिक्षण घेतलेलं अशा खडतर परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलेलं आहे। आणि मग आपण पाहतो की त्यांनी अनेक ज्याला पदव्या आहेत ते त्यांनी ग्रहण केलेले आहेत, आणि त्या पदव्या फक्त पुणे मुंबई मधल्याच नाहीये, फक्त भारतामध्ये नाहीये, तर भारताच्या बाहेर देखील आहे। ज्याला पाश्चिमात्य देशामध्ये जाऊन त्यांनी अनेक पदव्या त्यांनी घेतलेल्या आहेत। मग आपण पाहतो की बाळाटलाव आहे, त्यांनी लॉचं हे घेतलेलं आहे, विद्वत्तापूर्वक त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे। त्याचबरोबर त्यांनी वेगवेगळ्या ज्या भाषा आहेत त्या भाषेंवर देखील प्रभुत्व त्यांनी मिळवलं, फक्त हिंदी इंग्लिश मराठी याच्यामध्ये ते पारंगत नव्हते, तर त्यांना गुजराती किंवा अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे जर्मन भाषांवर देखील त्यांनी पांडित्य मिळवलं होतं। हे संपूर्ण त्यांची एक शिक्षणाची जी जिद्द होती
त्या जिद्दीपोटी त्यांनी केलं की नाही, हा समाज अतिशय मागासलेला आहे आणि मला या समाजासाठी काय केलं पाहिजे, मला भारतवासियांसाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि ही जी जाज्वल्य देशप्रेम होतं ते आपल्याला बाबासाहेबांच्या ह्या प्रसंगातून दिसतं. म्हणून त्यांनी अहोरात्र शिक्षणाची त्यांनी क्लास सोडली ना, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. जे बाबासाहेबांकडे आपण बघितलेलं, आज आपण म्हणतो की आज आपण ग्लोबल नॉलेज डे असं आपण आजच्या दिवसाला संबोधतो. जगामध्ये बाबासाहेबांचा हा जो दिवस आहे हा साजरा होतो. याचं प्रमुख कारण आहे की बाबासाहेबांना आपण एक विद्वत्तापूर्ण अशी व्यक्ती समजतो किंवा पाहतो. त्याच्या जीवन अनुभवातून आपण हे लक्षात येतो की एक सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलं होतं. मग ते राजकारण असो, समाजकारण असो, वित्त विभागाचे हे असो, ह्या आर्थिक बाबीच्या देखील त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांनी अभ्यास केला होता. आपण पाहतो की त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी खूप कार्य केलेलं आहे. आणि मी ऍज अ भूजल अधिकारी असल्यामुळे मला ही माहिती की पाणी या क्षेत्रामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सखोल अध्ययन केलेलं होतं आणि त्यांना त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं होतं. आणि आपण पाहतो की आजचं जे आपण पाहतो की वेगवेगळे डॅम्स आहेत, जे धरणं आहेत किंवा ग्राउंड वॉटर जे सोर्सेस आहेत किंवा पाण्याची ही जी मूलभूत तत्व आहेत ती बाबासाहेबांनी त्यावेळेस अभ्यासली होती आणि गाईड केलं होती की अशा प्रकारे हा असा पाण्यासाठी आपण अशा प्रकारे नियोजन केलं पाहिजे. तर हे आपण सगळ्या गोष्टी एक एक बारीक बारीक गोष्ट पाहतो तर लक्षात येतं की त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलं होतं, त्याचा अभ्यास केलेला होता. आणि त्यांची जर लायब्ररी जर बघितली तर आपण पाहिलेली आहे की त्यांची लायब्ररी की अथांग लायब्ररी त्यांची आपण पाहतो. मुंबईमध्ये जर आपण गेलेला असेल राजभवन, तर ह्या सगळ्या गोष्टी कशा प्रेरित आहेत. जसं आपण आणखी एक दुसरं उदाहरण देतो की ज्यावेळेस ते अभ्यास करायचे किंवा फक्त पुस्तकाचं वाचन करायचे तसं आपण एक पाहतो की एकदा असंच झालं की ते रात्री एक अभ्यास करायला लागले होते आणि त्यांचे जे सेक्रेटरी होते नारायणचंद्र होते, आपल्या सर्वांना माहिती आहे त्यांचं नाव. तर त्यांनी बाबासाहेबांना सांगितलं की बाबासाहेब म्हणले आता मला अभ्यास करायचा आहे, तुम्ही जाऊन येऊ शकता, तुम्ही जा आणि उद्या सकाळी या. आणि मग बाबासाहेबांनी वाचन सुरुवात केली. नारायणचंद्र ऋतूंनी सगळी व्यवस्था केली बाबासाहेबांची आणि मग ते निघून गेले आणि सकाळी पुन्हा तयार होऊन आले. पाहतो की बाबासाहेब आहे त्याच चेअरवर तेच पुस्तक पुढं वाचन करत होते. आणि मग बाबासाहेब त्याच्या लोकांनी अजून गेला नाहीस का तू घरी कुठे, काय होणार उशीर म्हणजे कसं वाटतं नाही. बाबासाहेब आता सकाळ झाली मी घरी जाऊन परत आलेलो आहे. याच्यातून काय दिसतं आपल्याला की बाबासाहेबांची जी एकाग्रता आहे ती किती जबरदस्त आहे हे याच्यावरून लक्षात येतं. अनेक प्रसंग आहेत परंतु बाबासाहेबांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यांनी शिक्षणाला प्रथम स्थान दिलं त्याच्या जीवनात. फक्त शिक्षणच नाहीये तर त्याचबरोबर जे नीतिमत्ता आहे ते बाबासाहेबांनी जोपासली ही खूप महत्वाची गोष्ट. कारण फक्त विद्वान किंवा पंडित होणं इतकं महत्वाचं नाही, पण त्याचबरोबर जी नीतिमत्ता आहे, नीतिमूल्य जे आहे ते बाबासाहेबांनी आपल्या जीवनामधून दाखवून दिली. त्यावेळेस त्याच्याकडे खूप पैसे होते असाही विषय नाहीये. आपण पाहतो की ज्यावेळेस ते इंग्लंडला होते आणि मग आपला तो एक प्रसंग आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे तो प्रसंग की लायब्ररीमध्ये ते म्हणजे जे ब्रेडचे तुकडे आहेत ते पावाचे तुकडे ते घेऊन जात होते कारण त्याच्याकडे तो पैसा नव्हता इतका आणि पैसा नसून देखील दुसरी गोष्ट होती की त्यांना हे करण्यामध्ये तेवढा वेळ लागायचा होता कारण तो वेळ खूप कमी होता आणि कमी याच्यामध्ये त्यांना तो पूर्ण अभ्यासक्रम शिकवायचा होता. आणि लायब्ररीमध्ये ते जसा त्यांना भूक लागेल त्यावेळेस ते थोडंसं पाव असं बसून खात होते, पुस्तक वाचत असतं. कारण तो वेळ त्यांना कॅन्टीन मध्ये त्यांना द्यायचा नव्हता, थोडे पैसे नव्हते. पण ही गोष्ट त्या लायब्ररीच्या लक्षात आली काही दिवसांनंतर आणि मग त्यांनी त्यांना बोलवून घेतलं बाहेर आणि मग त्याला सांगितलं की लायब्ररीमध्ये हे खाता तुम्ही योग्य नाही. मग बाबासाहेबांनी त्यांना समजून सांगितलं की माझी सिच्युएशन अशी आहे आणि माझ्याकडे तेवढा पैसा पण नाही आणि माझ्याकडे तेवढा वेळ पण नाही की मी बाहेर पुढे जाऊन काही करू. त्याच्यानंतर त्या लायब्ररीने त्यांना खूप मदत केली असा पण एक प्रसंग दिसतो. पण ह्याच्यावरून पुन्हा एक लक्षात येतं की नीतिमत्ता जी आहे किंवा जी जिज्ञासा आहे, एक आपल्याला काहीतरी ध्येय आहे, ते ध्येय प्राप्त करण्यासाठी वाटेल ती किंमत जी देण्याची तयारी आहे ती बाबासाहेबांनी दिली होती. आणि हेच आपल्याला त्यांच्या जे आपण वेगवेगळे त्यांचे जे आपण जीवनमानाचे जे आपण वेगवेगळे टप्पे पाहतो त्या टप्प्यांमध्ये आपल्याला ही गोष्ट दिसून येते. आणि ही गोष्ट आपण सर्वांनी आपण याचा बोध आपण असा घेतो की आपल्याला देखील आपल्या समाजासाठी देशासाठी जर काय करायचं असेल तर मी एक मनुष्य म्हणून मी काय करू शकतो. तर सर्वप्रथम एक गोष्ट महत्वाची आहे की बाबासाहेबांनी आपण पाहतो की त्यांची एकाग्रता पाहिली आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं प्रावीण्य बघितलेलं आहे.
हे आपण पाहिलेलं आहे की विविध अंग जसं धार्मिक आहे, सामाजिक आहे, राजकीय आहे, वेगवेगळ्या अंगांमध्ये त्यांनी वेगवेगळं प्रावीण्य मिळवलेलं होतं आणि समाजासाठी जे विधायक काम आहे ते त्यांनी केलेलं होतं. फक्त बाबासाहेबांना एका फ्रेम मध्ये आपण ठेवू शकत नाही. त्यांनी विश्वकल्याणाची जी संकल्पना आहे ती बाबासाहेबांनी मांडली आणि हे त्यांच्या आपण जीवनमानातून आपण दिसतो. विशिष्ट समाजावर फक्त त्याच्या विरोध करण्यासाठी कधी बाबासाहेबांनी विरोध केला नाही, परंतु जिथं समाज द्वेषी किंवा आपण ज्याला म्हणू की एक मनुष्यामध्ये एक मनुष्य म्हणून जिथं आपल्याला वागणूक मिळत नाही त्यावर त्यांनी खूप प्रहार केले. हे आपण त्यांच्या जीवनमानातून पाहिलेलं. आपण पाहतो की त्यांचा आणखी एक महत्वाची गोष्ट आहे की बाबासाहेबांना आपण पाहतो की राज्यघटना जी आहे, संविधान आहे, ते बाबासाहेबांनी लिहिलेले आहे. सर्वांना माहिती आहे. त्याच्यामध्ये ते लिहित असताना किती जण होते, त्याचे किती जण नंतर काही कारणामुळे ते निघून गेले. बाबासाहेबांना स्वतःला ते सगळं संविधान लिहावं लागलं आणि आपण पाहतो की हे संविधान त्यांनी फ्रेंच क्रांतीमधून घेतलं नाही. आपले लोक बोलतात की फ्रेंच क्रांती, पण खरं म्हटलं तर त्याचा जो बेस आहे तो बौद्ध धर्म आहे बाबासाहेबांनी घेतला. मग बौद्ध धर्मामधून ही जी संकल्पना घेतलेली आहे त्याच्या 3 प्रमुख ज्या गोष्टी आहेत, स्वातंत्र्य, समता आणि विश्वबंधुत्व, हा बेस आहे. आणि संपूर्ण हे जे संविधान आहे, मी पण कायद्याचा एक स्टुडंट आहे, विद्यार्थी आहे, त्यामुळं हा जो पूर्णपणे जर ढाचा आहे, आपण जर वास्तविक जर बघितला संविधानाचा, तर त्याच्यामध्ये स्वातंत्र्य, समता आणि विश्वबंधुत्व आपल्याला बघायला मिळतं आणि हा बेस आहे. तर ही खूप मूलभूत गोष्ट आहे की त्याच्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याला महत्व दिलेलं आहे. मग व्यक्ती स्वातंत्र्याला मग आपण पाहतो की भाषा, वेगवेगळे आपले धर्म आहेत, या सर्वांना त्यांनी स्वातंत्र्य दिलेलं आहे. असं कोणतं नाही की या धर्माचं तुम्ही केलं पाहिजे, तीच भाषा वापरली पाहिजे, असं कुठेही बाबासाहेब म्हटलं नाही. तर ते स्वातंत्र्य दिले, आपल्याला प्रत्येकाला स्वातंत्र्य दिले. एक भारतीय नागरिक म्हणून साठी आपल्याला स्वातंत्र्याची जी व्याख्या आहे ती बाबासाहेबांनी अतिशय विस्तृतपणे आपल्या संविधानामध्ये केलेली आहे. स्वातंत्र्य, समता, की हा जो आपल्यावर म्हणजे 5,000 वर्षांपासून जो आपल्यावर जो लादला गेलेला आहे वर्ण किंवा ज्याला आपण जातीयता, त्याला त्यांनी प्रहार केलेला आहे. आणि एक मनुष्य म्हणून दुसरा मनुष्य देखील तितकाच महत्वाचा आहे. एक मनुष्य एक मत, ही जी संकल्पना आहे, सामाजिक जी समता आहे, ती बाबासाहेबांनी आपल्याला घटनेद्वारे आपल्याला दिलेली आहे. आणि अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की समता ही फक्त बोलण्यापुरती मर्यादित नाहीये, तर समता ही आचरणाने सर्वांसाठी समता असणं ही गरजेची गोष्ट आहे. मग आपण त्याच्यानंतर बघतो बंधुत्व, स्वातंत्र्य, समता आणि विश्वबंधुत्व. कारण एक समाज हा दुसऱ्याशी आपण बंधुत्वानं आपण आचरण केलं पाहिजे की त्याचा कोणत्याही समाजाने दुसऱ्या समाजाशी कसल्याही प्रकारचा द्वेष करता कामा नये, हे संविधानाचं मूल तत्व आहे. पण हे बाबासाहेबांनी आपल्याला लिहून दिलं संविधान. आणि मग बाबासाहेबांनी संविधान लिहिल्यानंतर आपल्याला एक लक्षात येतं की संविधान आपण म्हणतो, आपण संविधानाला आपण अगदी खूप त्याचं आपण आचरण करतो आणि आपण पाहतो की आज काय चाललेलं आहे संविधानाच्या दृष्टिकोनात. तर आज आपण असं पाहतो की संविधानाच्या विरोधात देखील काही शक्ती आहेत, बरोबर आहे, नाव घेण्याचं काहीच कारण नाही, पण आपण पाहतो हे सगळं देशामध्ये चाललेलं आहे. मग बाबासाहेब आपण समजावून घेताना एक मनुष्य म्हणून, एक नागरिक म्हणून, भारतीय नागरिक म्हणून माझी काय जबाबदारी आहे, तर माझी जबाबदारी ही आहे की स्वातंत्र्य, समता आणि विश्वबंधुत्व या तिन्ही जे मूल्य आहेत त्याचा मी अनुनय केला पाहिजे, मी त्याचं आचरण करणं गरजेचं आहे. जर आचरण करत नसेल तर मी दुसऱ्याकडे बोट दाखवू शकणार नाही आणि यासाठी तो नक्कीच नाही दुसऱ्याकडे बोट दाखवतो. तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की हे स्वातंत्र्य, समता, विश्वबंधुत्व आणि न्याय ही जी मूलभूत जी शिक्षण आहे, मूलभूत तत्व जे आहेत ते माझ्यापासून सुरुवात झाली पाहिजे. एक मी भारताचा घटक आहे, भारताचा नागरिक आहे म्हणून मी ते पाळले पाहिजे, माझ्या कुटुंबियांनी पाळले पाहिजे आणि स्वाभाविकच माझ्या समाजाने देखील ते पाळलं पाहिजे आणि भारतीयांनी पाळले पाहिजे. आणि यासाठी ही माझी जबाबदारी आहे. आणि मग आपण यासाठी आपण करू शकतो की बाबासाहेबांनी जी आपल्याला ही ताकद दिलेली आहे ही आपण आपल्या आचरणातून आपण दाखवून दिली पाहिजे. आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कोणाचाही द्वेष हिचा अभिप्रेत नाहीये, हा या समाजाचा किंवा ह्या वर्णाचा हे अभिप्रेत नाही, लक्षात घ्या. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ज्या वेळेस आपण सर्व समान म्हणतो, आपण स्वातंत्र्य म्हणतो, समता म्हणतो आणि विश्वबंधुत्व म्हणतो, तर ही गोष्ट आपल्यापासून सुरू होणं अत्यंत गरजेचं आहे. मला माहिती आहे की आपण एक बौद्ध बांधव म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण ग्रहणशील आहोत, आपण ह्या प्रॅक्टिस करतोय. त्याचबरोबर आपण इतर समाजामध्ये देखील आपण त्यांच्यामध्ये द्वेष निर्माण होईल असं कोणतंही
आपण कृत्य करत नाही. आणि ही खूप महानता बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली आहे. आणि म्हणून आज आपण बघतो की ही जो हा एक विशिष्ट समाजाची भांडत आहे वेगवेगळ्या कारणांचं आहे. त्याचं प्रमुख कारण आहे की आजही आपल्याला जी राज्यघटना आहे ती व्यवस्थित समजलेली नाही, याचाच अर्थ असतो. आणि ती समजून घेणं गरजेचं आहे. आपल्याला कोणत्याही व्यक्तिगत आपल्याला कोणाचीही ज्याला आपण म्हणतो की अंतिम अंधभक्त आपल्याला व्हायचं नाही कोणाच्या बाबतीत. तर आपल्याला डोळंच व्हायचंय. आपले डोळे, आपले कान हे आपल्याला उघडे ठेवायचे. कारण ही महत्वाची गोष्ट आहे की ज्यावेळेस आपण म्हणतो की बाबासाहेबांचा मी अनुयायी आहे, तर सर्वप्रथम आपल्याला ही गोष्ट आपली जबाबदारी बनते की मी बाबासाहेबांना बौद्ध धर्म दिलेला आहे, तर बौद्ध धर्माचं मी आचरण करतो की हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. आणि बौद्ध धर्माचं आचरण करतो आपल्याला सर्वांना माहिती की बाबासाहेबांनी 1956 रोजी आपल्याला माहिती की धर्मांतर केलेलं आहे, बरोबर, बौद्ध धर्माचं. आणि ही गोष्ट अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. कारण आपण त्यांच्या अनेक ज्या गोष्टी पाहिलेल्या आहेत, त्यांचं जीवनक्रम बघितलेला आहे, त्यातली अत्यंत महत्वाची आणखी एक महत्वाची गोष्ट की त्यांनी हा जो धर्मांतर केलेला आहे बौद्ध धर्माचा जो ग्रहण केलेला आहे, तर त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की त्यांनी इतर सर्व धर्मांचा अभ्यास केला होता, बरोबर आहे. आणि हा एक रात्रीमध्ये त्यांनी निर्णय घेतलेला की मी बौद्ध होईल. त्यासाठी त्यांनी अनेक धर्मांचा, जसं हिंदू आहे, मुस्लिम आहे, शीख आहे, ख्रिश्चन आहे, त्या सर्व धर्मांचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. आणि मग ते निर्णयास पोहोचले की नाही, मला बौद्ध धर्माची मला तिकडेच जायचं. आणि मग धर्म का महत्वाचा आहे तो एक खूप मोठा भाग आहे, त्याबद्दल मी कधीतरी आणखी बोलेन. परंतु ज्यावेळेस आपण बौद्ध धर्म बाबासाहेबांनी ग्रहण केला आपल्या लाखो अनुयायांबरोबर, आणि त्या बौद्ध ज्यावेळेस दीक्षा झाली त्यावेळेस त्यांनी 3 गोष्टी महत्वाच्या केल्या. एक तर त्रिशरण. त्रिशरण म्हणजे मी बुद्धाला शरण जातो, मी धम्माला शरण जातो आणि त्याच्या संघाला शरण जातो. आपल्याला माहिती की बुद्ध काय गोष्ट आहे. तर बुद्ध हे असे महामानव आहेत की ज्यांनी श्रद्धा, प्रज्ञा, करुणा, मुदिता, उपेक्षा याचा अनुभूती घेतली. एक परिपूर्ण व्यक्ती होते, ते एक महामानव होते, ते व्यक्ती होते, ते देव नव्हते, देवाचा अवतारी नव्हता. ही गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे. आणि मग त्यांची जी शिकवण आहे तो त्यांचा धम्म आहे. आणि हा धम्म ज्याला आपण त्रिविध शिक्षण म्हणतो, शील, समाधी, प्रज्ञा, किंवा आपण 4 आर्य सत्य म्हणतो, किंवा आर्य अष्टांगिक मार्ग म्हणतो, वेगवेगळ्या माध्यमातून आपण ह्या शिकतो ह्या सगळ्या गोष्टी. त्याचबरोबर तर धर्माचे वेगवेगळे अंग आहेत ते आपण शिकत असतो. आणि त्यानंतर आपण बघतो की हा आचरण करणारा जो समाज आहे अशा लोकांच्या समूहाला आपण संघ म्हणतो. मग त्यामध्ये गृहस्थाश्रम असतील, त्याच्यानंतर आपण भिक्षू वर्ग म्हणतो, ब्रह्मचारी वर्ग म्हणतो आपण. त्याचबरोबर आपण समतागामी, अनागामी असा जो भाग आहे, श्रोतापन्न असे जे लोक आहेत त्यांचा पण आपण संघ म्हणतो. वेगवेगळ्या पातळीवर संघाची व्याख्या केली आहे. आणि यांना आपण यांच्या बरोबर मिळून आपण हा संघ जो आहे तो धम्माचरण करत असतो. म्हणजे बुद्ध, धम्म आणि संघ हे 3 जे मूलभूत रत्न आहेत ते आपल्या जीवनातले अविभाज्य अंग असायला पाहिजेत. आणि आपण त्याच्या प्रकारे आपण आचरण केलं पाहिजे. मग शरणगमन तर केलं, पण त्याचबरोबर आपल्याला पंचशील देखील बाबासाहेबांनी दिले आहे. आणि म्हणून पंचशील हे अत्यंत महत्वाचं आहे. पंचशील ज्यावेळेस आपण आचरण करतो त्यावेळेस आपण कोणाची हिंसा करत नाही, आपण द्वेष करत नाही, त्याचबरोबर आपण खोटं बोलत नाही, व्यभिचार करत नाही, किंवा आपण कोणतं व्यसन करत नाही. हे 5 जी शिक्षण महत्वाच्या ज्या बाबी आहेत त्याच्यामध्ये त्यांचं आपण आचरण करत असतो. आणि पंचशील घेतल्याबरोबर बाबासाहेबांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या. तर ह्या 22 प्रतिज्ञा अत्यंत महत्वाच्या आहेत. तर 22 प्रतिज्ञा आपण इथं संपूर्ण लिहिलेल्या आहेत, आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपल्याला मुबद्दल आहे. आज मी त्याच्याबद्दल जास्त बोलणार नाहीये. परंतु एक बौद्ध म्हणून आपण सर्वांनी 22 प्रतिज्ञेचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ह्याच्यामध्ये एकच गोष्ट आहे, 2 विभागामध्ये आपण 22 प्रतिज्ञाचा आपण एक गोष्ट शिकतो की जे बौद्ध धर्माला सुसंगत गोष्टी नाहीत त्याचा मी त्याग करतो, आणि जे बौद्ध धर्माची शिकवण आहे त्याचे मी आचरण. एकदम सिंपल गोष्ट. तर अशा प्रकारे ह्या 22 प्रतिज्ञा आहेत. मग त्याच्यामध्ये मी देवदेवता मानणार नाही वगैरे वगैरे ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत. कारण आपण अगोदरची हिंदू धर्मामधून इतर लोकांनी धर्मांतर केलं होतं, त्यामुळे हा संपूर्ण जो पगडा जो होता धर्माचा तो काढण्यासाठी ह्या सुरुवातीच्या 6-7 ज्या प्रतिज्ञा आहेत त्या बाबासाहेबांनी दिलेल्या आहेत.
मग त्याचा आपल्याला त्याग करायचा आहे, त्याच्या अंधश्रद्धा आहेत त्या संपूर्ण त्यागायच्या आहेत. तर त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, तर बुद्धाने जो धम्म दिलेला आहे त्याचा आपल्याला आचरण करायचा आहे. म्हणजे शील समाधी प्रज्ञा चार आर्य सत्य आर्य अष्टांगिक मार्ग ह्या ज्या सोप्या ज्या गोष्टी आहेत. आणि त्याचबरोबर मग आणखी आपण जातो की विनय काय आहे, भवचक्र काय आहेत. आता भवचक्रचं आपल्याकडं इथं होतं माझ्या मित्राने भवचक्राचं. तर आपण सर्वांना अभ्यास केलेला भवचक्र म्हणजे काय. तर ह्या अतिशय त्याच्यानंतरच्या ज्या डीप अशा ज्या अभ्यास आहेत. तर आपण सर्व माहिती धम्मचारी धम्ममित्र धम्मसाहेब हा अभ्यास करतो आपण. तर ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणूनसाठी इथं जी आवश्यकता आहे तिथं आहे की आपल्याला बौद्ध धर्म आचरण करण्यासाठी काही समाज आहे का, काही संघ आहे का. आणि मग आपण बघतो की ज्यांना आणखी बाबासाहेबांच्या जीवनामध्ये की बाबासाहेबांनी जे आपल्या सर्वांचे हे आहेत मास्टर आहेत गुरु आहेत ते संघर्षितची. तर त्यांना त्यांनी विनंती केली की तुम्ही मला बौद्ध धर्माची दीक्षा द्या. मग त्यांच्या ज्या भेटीमध्ये बाबासाहेब भंतेंनी त्यांना सांगितलं ते संघर्षित की माझे जे गुरु आहेत चंद्रमोहन तुम्ही त्याच्याकडून घ्या, कारण ते सिनियर सदस्य आहे भंतीचे आहे, तुम्ही त्याच्याकडून दीक्षा घ्या. आणि मग बाबासाहेबांनी त्या दिवशी बाबासाहेबांनी दीक्षा घेतली चंद्रमोहन. तर ही एक मोठी गोष्ट आहे. तर भंतेंनी हा जो त्रैलोक्य बौद्ध महासंघ याची जी स्थापना केलेली आहे त्याच्यामध्ये हा बौद्ध धर्माची आचरण करणारा हा जो समाज आहे तो इथं निर्माण केलेला आहे. आणि ते पण त्याच्यामध्ये आपण जाऊ शकतो. आपण धम्मचर्य आहोत, धम्ममित्र आहोत, धम्मसहाय्यक आहे. आणि मग इथं आपण पाहतो की ह्या चळवळीमध्ये भंतेंचं जे विजन होतं, जी दृष्टी होती त्याप्रमाणे हा जो आचरणशील बाबासाहेबांना असणारा जो समाज आहे तो इथं निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करतो. आपण पाहतोय की 79 मध्ये 78-79 मध्ये इथं लोक तिथे आले, बंदे आले. आणि मग इथं पुन्हा तो धर्मप्रचार प्रसार सुरू झाला. मी तेव्हापासून संघाच्या सानिध्यामध्ये आहे 78-80 पासून. आणि मला आठवते वेगवेगळे इथं शिबिर तेव्हापासून सुरू झाले. धम्मविजय सारखं ठिकाण होतं आपण आंबेडकर कॉलनीमध्ये, तिथं आम्ही जायचो, तिथं आपण मेडिटेशन करायचो. आणि तेव्हापासून हा संघ काय आहे, बाबासाहेबांची शिकवण काय आहे, बौद्ध धर्म काय हे समजायला तिथून सुरुवात झाली. आणि अतिशय सिस्टमॅटिक सोप्या पद्धतीने आचरण कसं करायचं हे ह्या संघामध्ये आपल्याला शिकवण्यात आलं. त्यामुळे मी खूप खूप ऋणी आहे की या संघाचा त्रैलोक्य बौद्ध महासंघाचा माझे गुरु आहेत भंते संघर्षची, आपल्या सर्वांचे गुरु जे आहेत भंते संघर्षची बाबासाहेब. तर हे आपल्याला हा जो वारसा मिळालेला आहे ज्याला आपण लिजेंडरी म्हणतो तर हा अत्यंत मूल्यवान आहे. आणि ह्याचं जतन जर करायचं असेल तर आपणच केलं पाहिजे. फक्त बाबासाहेबांचा विजय असो एवढं म्हणण्यापुरतं मर्यादित तो असू नये. तर आपल्याला आचरणशील बौद्ध व्हायचंय. आणि बाबासाहेबांनी जो आपल्याला शिक्षणाची कास धरायला दाखवली होती ती कास आपण धरली पाहिजे. कारण शिक्षण जर असेल तरच आपण समाजामध्ये टिकू शकतो. आणि म्हणूनसाठी आपण प्रत्येकाने शिक्षण घेणं, त्याचबरोबर आपल्या कुटुंबियांना शिक्षण देणं, त्याचबरोबर समाजाला शिक्षण देणं आणि देशाला देखील शिक्षणाची गरज आहे ते त्यांना देणं गरजेचं आहे. अदरवाईज फक्त गुलाम म्हणूनच हे लोक राहतील. आणि ते होऊ नये म्हणून आपली जबाबदारी आहे की आपल्याला देखील समाजामध्ये गेलं पाहिजे आणि त्यांना धम्म काय हे शिकवलं पाहिजे. बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते आपल्याला जनतेपर्यंत नेले पाहिजे. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस आपण इतरांपर्यंत पोहोचू खऱ्या अर्थाने त्यांना शील समाधी आणि प्रज्ञा ही गोष्ट काय आहे ज्यावेळेस आपण आपल्या आचरणातून त्यांना दाखवून देऊ की ही जी स्वातंत्र्य समता आणि विश्वबंधुत्व न्याय ही जी ज्याला आपण राज्यघटनेतली जी मूलभूत अशी शिकवण आहे ती आपण इतरांपर्यंत ज्यावेळेस पोहोचू त्यावेळेस खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना त्यांच्या जयंतीनिमित्त आपण खऱ्या अर्थाने अभिवादन करतोय असं मी म्हणेन. आज मी एवढंच बोलून माझं छोटंसं टॉप संपवतो. नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत.